विद्यार्थी मित्रांनो, व्हेरी गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन या प्रकरणामधले दोन महत्त्वाचे कन्सेप्ट्स या ठिकाणी स्टडी करणार आहोत. वन इज नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण आतापर्यंत क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व्ह करण्याच्या दोन मेथड्स स्टडी केलेल्या आहे. वन इज फॅक्टरायझेशन मेथड वेअर ॲज अनदर इज द बाय युझिंग द फॉर्म्युला. आता या दोन मेथडनं उत्तर काढल्यानंतर आपल्याला जे काही उत्तर आलेले आहेत, जे काही आन्सर्स रूट्स फाइंड आउट केले आपण, त्या रूट्सचं नेचर हे कोणत्या स्वरूपाचं आढळतं आहे आपल्याला, हे आपल्याला या ठिकाणी ऑब्झर्व करायचं आहे. या ठिकाणी 3 रिमार्क्स आपण मेन्शन करणार आहोत. नाव द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर डिपेंडिंग अपॉन वन इम्पॉर्टंट फॅक्टर और एक्सप्रेशन नोन ॲज b² - 4ac. या b² - 4ac व्हॅल्यूवर नेचर ऑफ रूट्स हे डिपेंड असणार आहे आणि या b² - 4ac आपण डिस्क्रिमिनंट डेल्टा कॉल करणार आहोत. वी कॉल दिस टर्म ॲज अ डिस्क्रिमिनंट अँड डिनोटेड बाय डेल्टा. याची जी व्हॅल्यू असणार आहे b² - 4ac याच्या व्हॅल्यूवरही डिपेंड असणार आहे, अवलंबून असणार आहे. आता काय व्हॅल्यू झाल्या तर रूट्स हे कसे असू शकतात आपल्याला या ठिकाणी वन बाय वन डिस्कस करायचे आहे. सो द फर्स्ट सिच्युएशन, फर्स्ट कंडिशन आपण या ठिकाणी ऑब्झर्व करूया. इफ द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac, जर मी b² - 4ac ची व्हॅल्यू जर 0 कन्सिडर करत असणार आहे, इफ आय कन्सिडर द व्हॅल्यू ऑफ b² - 4ac इज 0, then root of such equation, are रियल, नो डाऊट ते रियल नंबर पैकी असणार आहे, बट दे आर इक्वल. रियल तर असणार आहेत आणि ते कसे असणार आहेत, इक्वल असणार आहेत. सी द फर्स्ट कंडिशन, b² - 4ac हा जर 0 येत असेल तर त्या इक्वेशनचे रूट्स हे कसे असणार आहेत, रूट्स आर रियल ॲज वेल ॲज इक्वल. नाव पहिली कंडिशन आपण या ठिकाणी कन्सिडर केली आहे की हे जर व्हॅल्यूज 0 असेल, b² - ac ची व्हॅल्यू जर 4ac ची व्हॅल्यू जर 0 असेल तर. नाव इफ आय कन्सिडर द सेकंड सिच्युएशन, दॅट इज b² - 4ac, if its value is greater than 0, that means if it is positive, हे जर पॉझिटिव्ह येत असेल, then root of such equation, then roots are real. Again, no doubt roots are real, but those are unequal. ते कसे असणार आहेत, अनइक्वल असणार आहे. दोन्ही कंडिशनमध्ये एकच फरक आहे, इक्वल आणि अनइक्वल. दोन्ही रियल तर येणारच आहेत. जर इक्वल टू 0 असेल तर रियल इक्वल, आणि ग्रेटर दॅन 0 असेल, पॉझिटिव्ह असेल तर इट मस्ट बी रियल अलॉंग विथ अनइक्वॅलिटी. इक्वल असणार नाहीत ते. एक आपण प्लस घेऊन काढणार आहोत आणि एक मायनस घेऊन फाइंड आउट या ठिकाणी करणार आहोत. सो दिस इज द सेकंड सिच्युएशन. दुसरी सिच्युएशन आपण या ठिकाणी बघितली. नाव वी विल गो फॉर द थर्ड सिच्युएशन. थर्ड सिच्युएशन सगळ्यांना सहज समजू शकते की काय कंडिशन होऊ शकते. इफ b² - 4ac याची व्हॅल्यू ही जर लेस दॅन 0, दॅट मीन्स इफ इट इज निगेटिव्ह, देन जर व्हॅल्यू ही निगेटिव्ह येत असेल, देन रूट्स आर नॉट रियल. रूट्स आर नॉट रियल. याचे रूट्स हे रियल नंबरपैकी असणार नाहीत. सो दीज आर द 3 सिच्युएशन्स. आपल्याला या ठिकाणी 3 सिच्युएशन्स या ठिकाणी कन्सिडर करायचे आहेत. सो फॉर दॅट पर्पज, फर्स्ट वन इज b² - 4ac हा जर 0 असेल तर रियल अँड इक्वल. जर b² - 4ac हा पॉझिटिव्ह असेल तर रियल अँड अनइक्वल. आणि जर b² - 4ac निगेटिव्ह असेल तर रूट्स आर नॉट रियल. दीज आर द 3 सिच्युएशन्स वी हॅड कन्सिडर्ड अप टिल. हा एक पार्ट या ठिकाणी आपल्याला ऑब्झर्व करायचा आहे. नाव आफ्टर दॅट हा एक कन्सेप्ट झाला. आणखी कन्सेप्ट आपल्याला या ठिकाणी स्टडी करायचा आहे आणि तो असणार आहे की आतापर्यंत आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन्स दिलेली असताना आपण रूट्स कसे फाइंड आउट करायचे हे आपण अभ्यासलेलं आहे. आता आपण या सेक्शनमध्ये रूट्स दिलेले असताना इक्वेशन कसं फॉर्म करायचं, क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसं करायचं, त्यासाठी एक फॉर्म्युला या ठिकाणी घेणार आहोत. सो वी हॅव द हेडिंग टू फॉर्म quadratic equation if roots are given
आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे, पण काय दिलेलं असताना, रूट्स दिलेले असताना क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आपल्याला फॉर्म करायची आहेत. सो हियर we have the heading that to form a quadratic equation if roots are given. So for that purpose, we are going to consider now if alpha comma beta are the roots of quadratic equation, then a required quadratic equation is given by we have the very well known formula that is given by x square minus अल्फा प्लस बीटा, जे दोन रूट्स आपल्याला दिले त्या दोघांची सम ऑफ रूट्स मल्टिप्लाइड बाय एक्स प्लस अल्फा इंटू बीटा product of the roots equal to 0. So we have the formula that x square minus sum of the roots, alpha plus beta into x plus alpha into beta, this is equal to 0. So these are the two concepts we had studied up till in this video, that is nature of roots of quadratic equations. तीन या ठिकाणी कंडिशन्स असणार आहेत, and along with if roots are given, then how to form the quadratic equation. Now we will going to discuss the further section in this content, that is the practice set 2.5. If we consider the practice set 2.5, the first two examples are given in the form of activity, blank spaces we have to fill up. So practice set 2.5 activity, fill in the blanks. आणि blank spaces भरण्यासाठी आपल्याला या ठिकाणी दोन ॲक्टिव्हिटीज दिलेल्या आहे. फर्स्ट वन इज वी विल कन्सिडर वन बाय वन. वी हॅव गिवन दॅट द क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. आणि या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी आपल्याला पहिली सिच्युएशन अशी सांगितली की बी स्क्वेअर मायनस 4ac हा जर इक्वल टू 5 असेल तर आपल्याला या ठिकाणची एक ब्लँक स्पेस भरायची, आणि हा जर -5 असेल तर या ठिकाणी भरायची आहे विथ द हेल्प ऑफ द नेचर ऑफ रूट्स. सो इफ आय कन्सिडर बी स्क्वेअर मायनस 4ac दिस इज इक्वल टू 0, हा जर दिस इज इक्वल टू 5 विच इज ग्रेटर दॅन 0 हा पॉझिटिव्ह आहे, आणि 5 ग्रेटर दॅन 0 असेल तर नेचरचं रूट्स असणार आहे. रूट्स आर रियल, नो डाऊट रूट्स हे रियल असणार आहे, अँड ग्रेटर दॅन 0 पॉझिटिव्ह आहे, सो अनइक्वल. रूट्स आर रियल अँड अनइक्वल या टाईपचे असणार आहे. आणि जर बी स्क्वेअर मायनस 4ac ही लेस दॅन असेल, -5 ही लेस दॅन 0 आहे. इफ इट इज लेस दॅन 0 देन रूट्स आर नॉट रियल. या पद्धतीनं आपण ही ॲक्टिव्हिटी पूर्ण करू शकतो. आफ्टर दॅट वी हॅव टू गो फॉर द सेकंड. या दुसऱ्यामध्ये आपल्याला दोन व्हॅल्यू ज्या दिलेल्या आहेत, वन इज गिवन ॲज अ सम ऑफ रूट्स दॅट इज अल्फा प्लस बीटा, दिस इज गिवन टू बी -7, वेअर ॲज द प्रोडक्ट ऑफ रूट्स अल्फा इंटू बीटा दिस इज गिवन टू बी 5. आणि यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन ही फॉर्म करायचं आहे. सो आपल्याला वेल नोन फॉर्म्युला आहे जो या ठिकाणी परत एकदा कोट करतो आहे तुम्हाला लक्षात येण्याच्या दृष्टिकोनातून. फॉर्म्युला आपण आत्ता बघितला होता, एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ रूट अल्फा प्लस बीटा एक्स प्लस अल्फा इंटू बीटा दिस इज इक्वल टू 0. यामध्ये जर व्हॅल्यूज मी रिप्लेस करत असेल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा ऑलरेडी मायनस आहे, सो दिस मायनस अँड मायनस विल बिकम +7 एक्स अल्फा प्लस बीटा मायनस मायनस +7x, आणि अल्फा इंटू बीटा हा आपल्याला दिलेला आहे 5 + 5 दिस इज इक्वल टू 0. सो वी हॅव द रिक्वायर्ड इक्वेशन एक्स स्क्वेअर, जो आपल्याला या ठिकाणी ॲक्टिव्हिटी फिलअप करायचा आहे, एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 दिस इज इक्वल टू 0. सो दिस इज द टू ॲक्टिव्हिटीज जे आपल्याला या ठिकाणी स्टडी करायच्या होत्या, आपण या ठिकाणी बघितल्यात. क्वाड्रॅटिक इक्वेशन्स
डेल्टावर आधारित एक ॲक्टिव्हिटी आणि क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यावर आधारित ही दुसरी ॲक्टिव्हिटी आपल्याला या ठिकाणी आपण स्टडी केलेली आहे. नाव आफ्टर दॅट we have to go for the further questions. Now we are having the second question, that is we have to find the value of delta known as a discriminant. आपल्याला डेल्टाची किंवा डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू या ठिकाणी फाइंड आउट करायची. पहिलं एक्झाम्पल आपल्याला दिलेलं आहे, दॅट इज एक्स स्क्वेअर प्लस 7x minus 1, this is equal to 0. Now we all are know that delta is nothing but b स्क्वेअर मायनस 4ac याची व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची आणि याची व्हॅल्यू फाइंड आउट करण्यासाठी आपल्याला abcची व्हॅल्यूज या ठिकाणी ठरवावी लागतील. सो इन आन्सर वी विल स्टार्ट विथ हियर इफ आय कम्पेअर इट विथ द स्टँडर्ड फॉर्म, तर एची व्हॅल्यू आपल्याला कोएफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर जे आपल्याला मिळवता येऊ शकते 1. हियर b इज द कोएफिशियंट ऑफ मिडल टर्म, that is 7, and the value of c, that is the constant over here, and which is minus 1. Hence delta, which is given by b square minus 4ac, ज्याची व्हॅल्यू आपल्याला सहज फाइंड आउट करता येऊ शकते, and which is given by b चा स्क्वेअर, that is 7 and its square minus 4 multiplied by a. 4 multiplied by a, what is the value of a? Which is 1, which is equal to 1, multiplied by the value of c minus 1. So this is equal to 7 square 49, and this minus will become plus. 4 into 1 into 4 होणार. So delta comes out to be finally 53. So here we have जी व्हॅल्यू आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायची होती डेल्टाची, या दिलेल्या एक्झाम्पलसाठी ती आपल्याला मिळते आहे डेल्टा इक्वल टू 53. Now we will go for the second example, second equation, quadratic equation given to be 2y square minus 5y plus 10 equal to 0. Here once again we have to go for the values of ABC. Here the value of a, if I compare it with the standard form, that is the coefficient of square term, that is 2, b equal to middle term, that is minus 5. Be careful, you have to consider minus also, and c equal to 10. Once we got these three terms, we can have the value of discriminant delta equal to b square minus 4ac, ज्याची व्हॅल्यू आपल्याला सहज फाइंड आउट करता येऊ शकते. आणि या ठिकाणी b ची व्हॅल्यू आपण रिप्लेस करतो आहे. सो minus 5 and its square minus 4 multiplied by a ची व्हॅल्यू आहे 2 multiplied by c ची व्हॅल्यू आहे 10, b square minus 4ac minus 5 and its square, it will become plus 25 minus 4 into 2 8, and 8 multiplied by 10, that will gives us minus 80. So 25 minus 80, that will gives us minus 55. मोठ्या संख्येचे चिन्ह आपल्याला उत्तराला या ठिकाणी लावायचं असणार आहे, आणि म्हणून या ठिकाणी आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू मिळते या दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनसाठी डेल्टा इक्वल टू -55. Now we have the third question in which we have to determine the nature of roots. आपल्याला रूट्सचं नेचर ठरवायचं आहे. आपण आत्ताच्या क्वेश्चनमध्ये डेल्टाची व्हॅल्यूज कशा कॅल्क्युलेट करायची ते पाहिलं, त्याचंच एक्सटेन्शन म्हणून डेल्टाची व्हॅल्यू आल्यानंतर आपण नेचर ऑफ रूट्स या ठिकाणी ठरवणार आहोत. पहिलं एक्झाम्पल आपल्याला या ठिकाणी दिलेलं आहे, एक्स स्क्वेअर minus 4x plus 4 equal to 0. So here again we have to consider the values of ABC. A equal to square term's coefficient 1, B coefficient of middle term minus 4, and C this is equal to 4. And once we got these three terms, we can easily find the value of delta given by b square minus 4ac. So we are going to replace now the values. B चा square, that is minus 4 and its square, minus 4 multiplied by a 1 multiplied by c, that is 4. So here equal to minus 4 square 16. Here minus remains as it is, 4 into 1 4, and multiplied by 4 16. So here we have delta equal to 0, आणि या ठिकाणी डेल्टा हा 0 मिळत आहे. आणि आपण आत्ताच
रिमार्क बघितली होती, जर डेल्टा हा जर 0 असेल तर रूट्स आर or the roots must be real. Roots are real and equal. रूट्स हे रिअल तर असणारच आहेत, त्याचबरोबर कसे असणार आहे, इक्वल स्वरूपाचे असणार आहेत. Now we will go for the second question. Second equation is 2y square minus 7y plus 2 equal to 0. We have to determine the nature of roots. Here we have to consider the values of ABC. Here a equal to square term's coefficient, that is 2, b equal to middle term's coefficient minus 7, and c equal to 2 constant. So after that we have to go for the finding the value of delta, which is given by b square minus 4ac. We will replace all the values. B's are square, that means minus 7 and its square minus 4 multiplied by h value I 2 multiplied by c value I 2. So 7 square minus 7 square, it will become positive 49 minus 4 into 2 8, and 8 multiplied by 2 16. 4 multiplied by 2 8, 8 multiplied by 2 16. So 19 minus 16 हा जर आपण करत असेल तर it will become or comes out to be 33. आणि या केसमध्ये आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू मिळते आहे 33. आणि डेल्टा हा जर 33 असेल तर जो आपल्याला लक्षात येतो आहे की विच इज ग्रेटर दॅन 0, डेल्टा हा ग्रेटर दॅन 0, हेन्स रूट्स आर रिअल तर असणारच आहे, अँड रिअल अँड अनइक्वल. आपण या अगोदरचं एक एक्झाम्पल रिअल अँड इक्वलचं बघितलं, आता हे एक्झाम्पल रिअल अँड अनइक्वलचं आहे. Now we are having the question number 4 from this practice set. Form the quadratic equation if roots are given. जर रूट्स मला दिलेले असतील, जसे या ठिकाणी रूट्स दिलेले आहेत, one is 0 and another is 4. For that purpose let us consider in answer हे जे दोन रूट्स आपल्याला दिलेले आहेत त्यातला पहिला जो असणार आहे, we quote it as alpha, we suppose it to be alpha equal to 0, and another which is equal to beta and given as 4. एकदा आपल्याला अल्फा आणि बीटाच्या ह्या दोन व्हॅल्यूज जर माहिती असतील तर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करण्यासाठी आपल्याला दोन व्हॅल्यूज फाइंड आउट करणं गरजेचे. वन इज सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा अँड अनदर इज अल्फा इंटू बीटा. ह्या दोन किमती आपल्याला फाइंड आउट करायच्या आहेत. त्यातला सम ऑफ रूट्स आपण फाइंड आउट करूया. अल्फाची किंमत आहे 0 प्लस 4, व्हेरी सिम्पल, ॲडिशन होणार आहे 4, अँड प्रॉडक्ट 0 मल्टिप्लाइड बाय 0, 0 मल्टिप्लाइड बाय 4, 0 मल्टिप्लाइड बाय एनिथिंग विल गिव्स अस 0. आफ्टर दॅट we know that the formula for finding the roots is given by, hence equation is given by the formula is x square minus sum of the roots alpha plus beta x plus product of the roots alpha into beta, this is equal to 0. आपल्याला यामध्ये व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आहेत. सो x square remains as it is minus अल्फा प्लस बीटा जो आपण आत्ता या ठिकाणी फाइंड आउट केलेला आहे 4, जो आपण इथे रिप्लेस करत आहोत 4x, आणि अल्फा इंटू बीटा हा आपण इथं मिळवलेला आहे 0. दिस इज इक्वल टू 0. सो फायनली वी हॅव द इक्वेशन ॲज एक्स स्क्वेअर मायनस 4x, पुढचा हा 0 आपल्याला लिहिण्याची गरज नाही, इक्वल टू 0. सो द रिक्वायर्ड क्वाड्रॅटिक इक्वेशन कम्स आउट टू बी एक्स स्क्वेअर मायनस 4x, दिस इज इक्वल टू 0. Now we have the further example, further two values of roots 3 and minus 10. So again we have to start with the supposition that let alpha equal to 3 whereas beta equal to minus 10. हे दोघांची सम फाइंड आउट करायची. अल्फा प्लस बीटा दिस इज इक्वल टू 3, whereas अल्फा प्लस बीटा आपल्याला या ठिकाणी फाइंड आउट करायचा आहे, जो आपण इथं या ठिकाणी मिळवणार आहोत. आणि त्यानंतर यासोबतच आपल्याला अल्फा इंटू बीटा याची देखील व्हॅल्यू आपल्याला फाइंड आउट करायची. व्हॅल्यूज रिप्लेस करूया. अल्फा प्लस बीटा जे आपण ठेवत आहोत 3 प्लस बीटा जरी असला तरी बीटा ऑलरेडी मायनस
10 आहे, त्यामुळं 3 - 10 कम्स आउट टू बी -7. मोठ्या संख्येचिन्ह उत्तराला लावणं अपेक्षित आहे. आणि अल्फा इंटू बीटा 3 मल्टिप्लाइड बाय -10 आपण जर प्रॉडक्ट करत असेल तर 3 × -10 gives us -30. So once we got two terms, alpha plus beta, sum of root and product of roots, the required equation is given by, hence equation is formula x square minus alpha plus beta x plus alpha into beta, this is equal to 0. यामध्ये आपल्याला व्हॅल्यूज रिप्लेस करायच्या आहेत. सो हिअर वी हॅव एक्स स्क्वेअर मायनस सम ऑफ द रूट्स अल्फा प्लस बीटा किती आलेला आहे -7, आणि म्हणून या ठिकाणी आपण -7 याला ब्रॅकेट प्लेस करूया. 2 मायनस ॲट ए टाईम आलेले आहेत. आणि त्यानंतर अल्फा इंटू बीटा हा आहे -30. दिस इज इक्वल टू 0. सो वी आर हॅव्हिंग द फायनल आन्सर, दॅट इज एक्स स्क्वेअर मायनस मायनस बिकम प्लस 7x minus 30. This is equal to 0. So here we have the required quadratic equation, that is x square plus 7x minus 30. This is equal to 0. So now in this total video section आपण आतापर्यंत वेगवेगळे कन्सेप्ट्स या ठिकाणी स्टडी केलेत. एकदा मी थोडक्यात रिवाइज करतो आहे. आपण सुरुवातीला या व्हिडिओमध्ये 2 रिमार्क्स बघितल्यात. 1 इज बेस्ड अपॉन द नेचर ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन्स. 1, 2, 3 सिच्युएशन्स आर देअर. b² - 4ac 0 असेल, ग्रेटर दॅन 0 असेल, लेस दॅन 0 असेल. त्यानंतर हाऊ टू फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन हे आपण या ठिकाणी बघितलं आहे. त्यासाठी फॉर्म्युला आपण कन्सिडर केला होता. नाउ आफ्टर दॅट वी विल स्टार्ट द प्रॅक्टिस एट 2.4, ज्यामध्ये 2 ॲक्टिव्हिटीज आपण बघितल्यात. एक डेल्टावर आधारित होती आणि एक क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्मवर आधारित होती. त्यानंतर दुसऱ्या क्वेश्चनकडे आपण आलो. दुसऱ्या क्वेश्चनमध्ये आपल्याला डेल्टाची व्हॅल्यू फाइंड आउट करायची होती. आपण 2 डेल्टाच्या व्हॅल्यूज या ठिकाणी फाइंड आउट करायचं अभ्यासलं. कसं फाइंड आउट करायचं ते आपण अभ्यासलेलं आहे. आता ही डेल्टाची व्हॅल्यू झाल्यानंतर आपल्याला रूटचं नेचर ठरवायचं होतं डेल्टावरून, आणि त्या संदर्भात आपण 2 एक्झाम्पल्स पाहिले. डेल्टा 0 असेल तर रूट्स हे कशा स्वरूपाचे असतात हे आपण अभ्यासलं होतं. त्याचबरोबर डेल्टा हा ग्रेटर दॅन 0 असेल तर त्याही स्वरूपाचं एक एक्झाम्पल बघितलं. रूट्स हे रिअल अँड अनइक्वल या स्वरूपाचे येतात. त्यानंतर क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म कसं करायचं त्यावर आधारित 2 एक्झाम्पल्स आपण बघितलेले आहेत. एक अल्फा 0 आणि 4 घेतलेला असताना आपण उत्तर मिळवलं x² - 4x = 0. अँड वेअर ॲज आपण फायनल एक्झाम्पल बघितलं 3 and -3 घेतल्यानंतर येणारं जे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे x² - 7x - 30, दिस इक्वल टू 0. सो वी स्टॉप इन दिस सेक्शन.